आज फोंडेजींचा पण डबा नाही आहे, दादूचा नाही आहे किंवा मनाचाही नाही आहे. फोंडेजी आज फक्त नाश्त्यामध्ये दहीच खात आहेत. वा भाई वा वा स्वादिष्ट. आणि हे काय जुगाड केलंय? गळा मोठा झाला असेल ना, शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढवू नये, पित्त वाढवू नये. हो भाई साहब मुझे रोणार आहे. एक काम कर, हा टेबल घे आणि हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आता टेरेसवरती आलेले आहे व्यायाम करण्यासाठी. आज थोडासा उशीर झाला वरती येण्यासाठी, कारण आज फोंडेजींचा पण डबा नाही आहे, दादूचा नाही आहे किंवा मनाचाही नाही आहे. त्याच्यामुळे मी उशिरा उठले आणि आता टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करण्यासाठी. आता सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात अगोदर. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. आज सूर्यनारायण बरेच वरती आलेले आहेत आणि शहरावरती पण सगळीकडे ऊन पसरलेलं आहे बघा. चला आता कोळ्या उन्हात व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे माझा. आता घरी जाऊन नाश्ता बनवते. आज सगळा स्वयंपाक नाही करणार मी, नाश्ताच करणार आहे. दादू मेरा दादू उठो. हाँ स्नान किया किया? ये बोलने को तैयार नहीं है. फोंडेजी आवरत आहे त्यांचं. चला हे बघा, किचन सगळं तसंच आहे. स्वयंपाकाला सुरुवातच नाही केली. स्वयंपाक म्हणजे मला नाश्ता करायचा आहे, काहीच नाही बनवलं. घेते आता नाश्ता बनवून आणि नाश्त्याला मी बनवणार आहे उपमा. आज उपमा खाण्याची इच्छा झाली, नाही तर प्रत्येक वेळेस पोहेच खातो, पण आज उपमा करते. आत्ता मी रवा भाजत आहे उपमा करण्यासाठी आणि या इथं पॅनमध्ये फोंडेजीने आवळा शिजवलेला आहे. शिजलेला आहे, चांगला उखडलेला आहे आणि याच्यामध्ये गुळ घातलेला आहे. आता गॅस बंद करते हवाला आणि मस्त रवा खरपूस भाजून उपमा करते. आणि या इथं फोंडेजी देवपूजा करत आहेत. आता बंद केलं आवळ्याचा गॅस. पूजा करूया. मी अगोदर आवळ्याचा ज्यूस पिते. छान लागतो. तुळशीपत्र वा कृष्णाला. तुळशीपत्र समर्पयामि. समान आहे स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि. उपमा करत आहे आणि फोंडेजी नाश्ता न खाताच ऑफिसला चाललेले आहे. चांगलाय चमचा मिठाचे दे दू. फोंडेजी आज फक्त नाश्त्यामध्ये दहीच खात आहेत. अर्धा लिटर दही. काल तर एकट्यानेच खाल्लेलं. खालो दही में विटामिन रहता है फोंडेजी. आपण काय करू दही आता फक्त मी आणि दादा उपमा खायला म्हणा मित्राकडे गेलेला आहे. येतो की नाही काय नाही. ठीक है, काळजी नाही ना. पूछ लेती हूँ फोंडेजी को. तो बोला ना ये तो आई अभी तक आया नहीं, लेकिन मुझे लगता है कि वो बाहर नाश्ता खा के आएगा, ऐसा लग रहा है. फिर हमें दे दो जल्दी चलो. आणि आज या उपम्यामध्ये मी हळद नाही घातली. माझ्या चिरंजीवांना बिना हळद घातलेला उपमा आवडतो खायला. हो ना बाबू? हल्दी नाही. आओ जाओ फोंडेजी. मसाल्याचं पाणी तर छान उकळलेलं आहे. आता रवा घाल. चलो ढक लेती हूँ जल्दी से. रखते शिंपडे उडतात. उकळायला लागला रवा. चला 2च मिनिटात उपमा तयार आणि मी अंदाज मस्त उपम्याचा आनंद घेतो. चला उपमा तर तयार झालेला आहे. अब परस लेती हूँ दोनों के लिए. वाह भाई वाह वाह स्वादिष्ट उपमा. चल दही भी रख लेती हूँ. और ये थाली है दादू की. दादू लीजो, आइए पधारिए. हाँ हॉल में बैठेंगे आज? नहीं उधर बैठेंगे. तू तिकडे बसून खाणार? ठीक आहे, आराम से खा लो. चला मी इथंच बसून उपमा खाते. आमचा स्वादिष्ट नाश्ता तर खाऊन झालेला आहे. बाकी दादू आज सकाळ त्याच्या कामाला लागलेला आहे. बघा दादू सकाळ झाडू मारत आहे. आज टाइमपास नाही किया. क्यों बेटा? काम है बहुत.
कुठे जायचंय तुला आज? घर में ही काम है, घर में क्या काम है? गेम खेलना. गेम खेलना ही बहुत बड़ा काम है. ऐसा मत क्या कर. आणि मला तर तसं काहीच काम नाही किचनवरती. हलकंसं पुसून घ्यायचं आहे किचन आणि दूध गरम करायला ठेवायचं आहे. बस इतना ही काम आहे मुझे आज किचन का. हा नारळ मगाशी फोडायचा होता आणि या नारळापासून चटणी बनवायची होती ओल्या नारळाची, पण आळस केला. दादूने पण फोडून नाही दिला. म्हणलं जाऊन दे. उसका मीठा सा वड़ी बना. दादू बोलता है नारळाची वडी बनव, ओल्या नारळाची. देखूंगी बेटा, 2-3 रहेगा ना तो अच्छी ज्यादा बनती है वडी. देखूंगी बाद में, नहीं तो चटनी बनाऊंगी. आत्ता माझा मन आलेला आहे बरोबर दुपारी 12 वाजता. हाँ जी, पुन्हा जायचंय. फिर आये क्यों बेटा? आंघोळ बिंगोळीला आलास का? मला कपडे आवडायचे अजून. कुठे जायचं तुला तून पुन्हा? कॉलेजला. हे राम, तू आत्ता आलाय जस्ट 12 वाजता आणि लगेच कॉलेज जायचं 2 म्हणतो. वाजता. 2 वाजता कॉलेज जायचंय. लगेच. क्या ही बोले इसको मना को. लवकर का नाही आला मग? आणि काही करत बसलो. काय करत असेल? पाणी घेतले तर. NSS काम करत असेल मला. कधी जाणार आहेस NSS ला? उद्या उद्या लगेच. उद्या जाणार. टॉवेल पण टाक धुवायला. आणि हे तुझे कपडे. तू उद्या जाणार आहेस ना का संध्याकाळीच? आज संध्याकाळी तिथं म्हणजे रात्रीच जाणार. आज संध्याकाळीच. आज संध्याकाळी माझा मन जाणार आहे 7 दिवसासाठी बाहेर. मेरे से दूर जाने वाला आहे. 8 दिवस. पुढच्या वर्षी येणार. पुढच्या वर्षी आहे भगवान. माझ्या मनात आज गेलं की पुढच्याच वर्षी येणार. मैं क्या करूँ बेटा, मुझे अच्छा नहीं लगेगा तू नहीं रहेगा तो. वो कुछ बात नहीं करता मेरे से, मैं बोर हो जाती हूँ. क्या ही बोले. आता सगळं मनाचं लास्ट इयर आहे NSS ला जाण्याचं. पुढच्या वर्षी नाही जाणार तो. तसंही पुढच्या वर्षी मास्टरला जाणार आहे. मास्टर डिग्रीला ऍडमिशन घेणार आहे मना माझा. चला आता मी पातेल्यामध्ये दूध सुद्धा फोडलेलं आहे, गरम करायला ठेवते आता. आणि इथे मनाने कढईमध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. का उकळायला ठेवलंय काय माहित. मना गॅस बंद करू का? असं राहू दे. अरे ये उकळत चाललेलं आहे. आज जल्दी से, पता नहीं क्या करने वाला है. हे भगवान, मना एवढे टी-शर्ट का आणलेस आणि हे काय जुगाड केलंय? गळा मोठा झाला असेल ना, हा असं गुंडाळायचं, असं एकदम घट्ट. असं बाप छोटं रे करून. बाप. आता उकळता हे बघा टी-शर्टचा नेक कसा गुंडाळा आहे मनाने. हा. आणि त्याला आता बघा उकळतं पाणी हा बंद करायचं. हे त्याचं प्रभू. फक्त अरे तोंड- खराब होत रे, कलर जाईल बाळा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर. गळ्यातच चाललंय ना. तू कशाला टी-शर्ट आणत असतो मग असे लूज लूज? ह्याला नाही लूज नाही झाले ते घालून. लूज झाले घालून होणारच ना बाळा, एवढं काय. सरक सरक तू सरक. माझा मनाला नेहमी टाईट कपडे घालायला आवडतात. लूज कपडे अजिबात नाही घालत. पता नाही क्या करने वाले लड़का. तुमच्यासाठी फक्त मी इथं आणलंय. हो का? बघा एक्सपेरिमेंट दाखवत आहे मला. प्रॅक्टिकल दाखवत आहे. हाऊ टू रिड्यूस नेक ऑफ टी-शर्ट. अरे यार नको करू रे राजा, कलर जाईल. काय अर्थ आहे का मग? घाणेरडं दिसतं ते. काय सुनते नाही बच्चे. नेहमी असाच करतो. याला सगळे टाईट कपडे लागतात घालायला. हे भगवान. असं ठेवायचं हां 5-10 मिनिटं, जोपर्यंत पाणी नॉर्मल होत नाही हां तोपर्यंत. उकळत्या पाण्यात नेक घालून ठेवायचे. 4 टी-शर्टचे नेक असे करत आहे म्हणा. कारण याला जायचं आहे NSS ला, त्याच्यामुळे असं करत आहे. हा उद्योगच करतो. पॅन्टी पण अशा टाईट करून आणतो. हे झालं हां की लगेच इस्त्री मारायची ह्याच्यावर. पण कापड ठेवून. प्रभू प्रभू कापड ठेवून. भगवंता, नाहीतर त्याचा colour एवढा सगळा- 8 का रे राजा, घालायचं कस तरी. आणि उसमें क्या रहते? मी तर ट्राय करतो फक्त. मला काहीतरी काय बघतो नाही, व्हिडिओ. तुला माहिती ना मी कसं राहतो. पता है टाइट कपडे पहनता है हमेशा. सब टाइट टाइट शर्ट सुद्धा हळू खालून शॉर्ट करून आणतोस तू. ऐसा है तो लड़का, क्या ही कर सकते. मनाने सांगितली बघा मेथड. 10 ते 15 मिनिटं गरम उकळत्या पाण्यात तसे घालून ठेवायचे नेक. त्याच्यानंतर इस्त्री करायची. संपलं. शॉर्ट नेक होतो ना, नाही कमी होतो ना, नेकची साईज कमी. साईज कमी होते. ठीक आहे. आता म्हणा कॉलरला इस्त्री करत आहे. हे बघा अशा प्रकारे इस्त्री करत आहे म्हणा. दाखव. ये रुमाल का कलर गया, कलर लग गया, घाणवालंच घेतलं होतं. खराब आला. अच्छा हे बघा असं कॉलरवर ठेवून इस्त्री करत आहे. कुछ तो जुगाड करता रहता है मेरा मना. येऊ का? आवजा बेटा. उद्या सकाळी जाणारच ना? येस. हां ठीक आहे. आयुष्यंत भाऊ यशस्वी भाऊ. 100%. ओके. आत्ता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि आत्ता मी गॅसवरती माझ्यासाठी आणि दादासाठी कॉफी उकळायला ठेवलेली आहे. ॲक्च्युली आम्हाला चहाच प्यायचा होता अद्रकचा, पण चहा पत्तीच संपली. शेवटी कॉफी उकळायला ठेवलेली आहे. वा भाई वा वा, गरमागरम कॉफीचा आनंद घेतो मी आणि दादू. मी दादू लीजो 1 कप.
मी हॉलमध्ये बसून कॉफीचा आनंद घेते. ये जगह मेरी प्रिय जगह है, लेकिन इस जगह पे भी उश डाली है दादू ने. कॉफी पिऊन झाल्यानंतर मी आता कालचं राहिलेलं काम करते. ते काम म्हणजे इथे शेंगदाणे आहेत हे बघा. हे शेंगदाणे मी रात्रीच भाजून ठेवलेले आणि याची नाकं पण काढून टाकलेली. आता फक्त या शेंगदाण्यातला पाला काढून टाकायचा आहे पाकडून, आणि शेंगदाणे एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. तर आता पाकडून घेते शेंगदाणे. शेंगदाण्याची नाकं तर काढून झालेली आहेत आणि पाला पण काढलेला आहे याच्यातून. बाकी आता हे शेंगदाणे मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढू नये, पित्त वाढू नये म्हणून शेंगदाण्याची नाकं मी काढून टाकत असते. आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लवकर सुरुवात करत आहे, कारण मला आज जायचं आहे स्वाध्यायला. आज मंगळवार आहे, तर प्रत्येक मंगळवारी श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांचं कॅसेट केंद्र असतं, तर तिथे मी जात असते जसं वेळ मिळेल तसं. तर आज जायचं आहे, त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. आता भाकरी करून घेते पटकन. तू किती खायला होती बेटा? एक. अच्छा, मे बी एक. चला, आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मना सुद्धा तयारी करत आहे NSS ला जाण्याची. मना आता 7 दिवस माझ्यापासून दूर जाणार आहे. 7 का 8 दिवस? 8 दिवस तसं म्हणायला. भाई साहब मुझे रोना रहा है, तुसी न जाओ. पुढच्या वर्षी येणार माझे बाळ. अगं तू चष्मा पडला. 1 तारखेला येणार. ठीक है, अच्छे से जाओ, अच्छे से रहो, हेल्थ की केअर करो. काही तेलकट वगैरे खाऊ नको, एक तर तुला सर्दी झालेली आहे. मला ना माझ्या मनाची खूप चिंता असते दादूपेक्षा. दादू माझा. मी पण जाणार आहे. तू काय झालंय? जाएंगे तीन तो. अरे तुम दोनों जाओगे तो मैं और पापा क्या करेंगे? पापा तर इलेक्शन ड्यूटीला आहेत, मी एकटी काय करू? तू पण मुझे अच्छा जा नहीं इलेक्शन लगेगा. ड्युटीला. मला नाही घेत ना बा. मी थोडीच गव्हर्नमेंट सर्व. मग एक काम कर, कोकणला जाऊ. हा टेबल घे आणि इलेक्शनच्या जे वोटिंगचे सेंटर असेल ना त्या भागात स्टॉल लाव. लोक नाश्ता करून वोट करून जातील. बच्चे मुझे आयडिया दे रहे हैं. चहाचा किंवा हा, थंड बघा. पाणी. चहा स्टॉल लाव, खायचं प्यायचं स्टॉल लाव, अशी आयडिया देत आहेत मला चिरंजीव. 100. क्या हे करे नाही होता बेटा, मेरा हात दुखता है. वातीमुळे ना मला जास्त काम होत नाही, तेवढीच कामं करते मी. क्या हे करे. आणि थंडीमध्ये आणि हिवाळ्यामध्ये वात खूप वाढते शरीरात. उन्हाळ्यात ठीक जातो माझ्यासाठी. चला आता दादू सायंकाळची पूजा अर्चना करून घे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.